नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आजकाल लाईट बिल हा प्रत्येक कुटुंबाच्या मासिक खर्चाचा एक अविभाज्य भाग बनलाय। आपण वापरलेल्या विजेचं बिल दर महिन्याला महावितरणकडनं आपल्याला येतं, परंतु अनेक ग्राहकांना आपण नेमकी किती वीज वापरली, किती युनिट्स झाले आणि त्यानुसार बिल किती यायला हवं हे कळतच नाही। तर यामध्ये आपण सर्वात सुरुवातीला समजून घेऊयात की हे युनिट म्हणजे नक्की काय आणि बिल कसं मोजलं जातं। तर विजेचं एक युनिट म्हणजेच 1 किलोवॅट पर तास एवढी वीज। आता ह्याचं गणित जर पाहिलं तर जेव्हा आपण 1000 वॅट ही ऊर्जा एका तासासाठी वापरतो तेव्हा 1 युनिट बिल पडतं। आता ह्याचं सोपं उदाहरण समजा तुमच्या घरामध्ये 50 किलोवॅटचा एक बल्ब आहे। हा बल्ब 1 तासात 50 वॅट ऊर्जा खर्च करतो, म्हणजे 1 युनिट होण्यासाठी आपल्याला 1000 वॅट ऊर्जा वापरावी लागेल। म्हणजेच 50 वॅटचा बल्ब जर तुम्ही 20 तास चालवला तर तुमचं 1 युनिट बिल तयार होईल। याच साध्या उदाहरणावरून तुम्ही तुमच्या घरातील उपकरणांच्या माध्यमातून किती वीज वापरली जाते आणि त्यानुसार अंदाजित बिल किती येऊ शकतं हे अगदी सहजपणे मोजू शकता। आता लाईट बिल कमी करायचं असल्यास केवळ युनिटचं गणित समजून चालणार नाही, तर या उपकरणांच्या वापरामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे आणि काही टिप्स या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला देणार आहोत, ते वापरणं देखील गरजेचं आहे। नक्कीच तुमचं लाईट बिल कमी होईल। सर्वात पहिलं म्हणजे जुनी उपकरणं तुम्ही बदला। तुमच्या घरातील जुने 50 किंवा 100 वॅटचे जे बल्ब आहेत ते तातडीनं LED बल्ब किंवा ट्यूब लाईटनं बदलून टाका। LED बल्ब केवळ 8 ते 15 वॅट वीज वापरतात। त्यानंतर जुने फ्रीज किंवा AC हे जास्त वीज वापरतात। त्यांना 5 स्टार रेटिंग असलेल्या उपकरणांनी तुम्ही एक्सचेंज करा। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वापरात नसताना वस्तू बंद करा, कारण अनेकदा आपण खोलीतून बाहेर पडतो परंतु लाईट किंवा पंखा सुरूच राहतो। गरज नसताना बल्ब, पंखे आणि टीव्ही लगेचच बंद करा। आता पुढचा उपाय तो म्हणजेच उपकरणांचा प्लग काढा। टीव्ही, मायक्रोवेव्ह किंवा मोबाईल किंवा त्याचा चार्जर हा वापर नसतानाही तुम्ही प्लगमध्ये ठेवल्यास थोडी वीज ते वापरत राहतात। त्यामुळे जर तुमचं काम झालं तर त्यांचा प्लग लगेचच सॉकेटमधून काढून ठेवा। आता पुढचा उपाय तो म्हणजे एसीचा योग्य वापर करा। एसीचं तापमान हे नेहमी 24 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस याच्या दरम्यान ठेवा। प्रत्येक 1 अंश सेल्सिअस तापमान कमी केल्यानं 6% अधिक वीज ही खर्च होते। त्यानंतर दिवसा जर शक्य असेल तर खिडक्या आणि पडदे उघडून नैसर्गिक प्रकाशाचा तुम्ही वापर करा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे काही टिप्स आहेत जे वापरून तुम्ही तुमच्या घरातलं लाईट बिल अगदी सहजपणे बऱ्यापैकी कमी करू शकता। लाईट बिल वाचवण्यासाठी तुमच्या घरातील प्रत्येक उपकरण हे किती वॅटचं आहे आणि ते दररोज किती तास चालतं याचं गणित मांडा। यामुळे तुमचे किती युनिट होत आहेत हे तुम्हाला कळेल आणि अनावश्यक वीज वापर हा टाळता येईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्या घरामध्ये लाईट बिल जास्त येत असेल तर या काही गोष्टी आपण नक्कीच टाळाव्यात, जेणेकरून तुमच्या घरामध्ये लाईट बिल जास्त येणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।